श्रोते हो नमस्कार. संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खग्रास चंद्रग्रहण म्हणजे येत्या 3 मार्च रोजी जे चंद्रग्रहण आहे त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक महिन्याचे सण वार उत्सव हे सर्व तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. 3 मार्च रोजी हे ग्रहण भारतासह पूर्व आशिया, जपान, रशिया, मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिकाचा काही प्रदेश या भागात हे ग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे, म्हणजेच ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कोठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्ये दिसणार नाही. गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी 6:48 नंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही. म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत. ग्रहणाचा पुण्यकाळ चंद्रोदयापासून म्हणजे आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाळ आहे. वेदाचा आरंभ हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 3 मार्च 2026च्या सूर्योदयापासून तर मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 ग्रहणाचे वेद पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून मोक्षापर्यंत वेद पाळावेत. वेद काळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म इत्यादी करता येते. वेदामध्ये भोजन निषेध आहे, म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. मात्र वेदकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग करणे, झोप घेणे ही कर्मे करता येतात. ग्रहण पर्व काळात म्हणजे आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत सायंकाळी 6:48 वाजेपर्यंत या काळात पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत. ग्रहणातील कार्य सूर्यास्त होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते करावे. ग्रहणाचे राशी परत्वे फळ मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन या राशींना शुभ फळे आहेत. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फळे आहेत. तर वृषभ, सिंह, कन्या व मकर या राशींना अनिष्ट फळ आहेत. ज्या राशींना अनिष्ट फळ आहेत त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नयेत. धन्यवाद.